लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुरुनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती म्हणून बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही तनेने बोलतो वचन्याती भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान त्याचप्रमाणे वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान आणि संकष्ट चतुर्थी मंडळ या सर्वांच्या वतीनं स्वग्रामती श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळ्याचा आजचा चौथ्या दिवसाचा दुपारचा 20वा श्री क्षेत्र गुंबेफळ या ठिकाणी सच्चिदानंद बाबा या ठिकाणी या सच्चिदानंद बाबाच्या त्याचप्रमाणे हनुमंतराय आणि परमात्मा पांडुरंग या सर्वांच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये
आज ही प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे ती अध्याय क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 25 ही पहिल्या अध्यायातली 25 क्रमांकाची ओवी आहे. ओवीचा भाव साधा सोपा सरळ आहे. माऊली असं म्हणतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्या होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत देशामध्ये नाही महान वैज्ञानिक विद्वानांनी सुद्धा ज्ञानेश्वरीवर संशोधन केलेलं आहे. डॉक्टर विजय भाटकर म्हणून एक संगणक तज्ज्ञ हल्ली आहेत, ज्यांनी संगणकाची निर्मिती केली. डॉक्टर विजय भाटकर या ज्ञानेश्वरीने एवढे प्रभावित झाले की त्यांनी सुद्धा माऊली ज्ञानोबरायांच्या ओवी अशा प्रकारच्या आणि अनुवादित केलेली आहे. म्हणजे विद्वान वैज्ञानिक सुद्धा आणि ज्ञानेश्वरीकडं आणि आकर्षित झालेले. ज्ञानेश्वरीचा महिमा असा आहे, अनेक संत महात्मे सांगतात की ज्ञानेश्वरीचं जसं जसं आपण चिंतन करावं तसं तसं त्या चिंतनामध्ये अधिक अशा प्रकारचं नाविन्य आणि आढळत जातं, नवीनपणा आढळत जातो, नवीनपणा अनुभवाला येतो. भगवान शिवांना माता पार्वतीनं प्रश्न केला होता की देवा, गीतेबद्दल मला माहिती सांगा. तेव्हा भगवान सांगतात की देवी, तुझं स्वरूप जसं नित्य नूतन आहे त्याचप्रमाणे गीता ही सुद्धा नित्य नूतन अशा प्रकारची भासते. म्हणजे गीतेचं तत्वज्ञान सुद्धा नित्य नूतन अशा प्रकारचं आहे. आणि त्या गीतेच्या तत्वज्ञानावर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि अशा प्रकारचा त्याची टीका आहे. आमचे नामदेव महाराज ज्ञानेश्वरीबद्दल फार सुंदर वर्णन करतात. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीतेवर अलंकार आहे. सोन्याची लगड गळ्यात जर घातली तर ती लगड असं सोन्याचं एक मोठं कडं केलं आणि ते घातलं गळ्यामध्ये. ते सोन्याचं लगड ज्याप्रमाणे त्या शरीराला शोभत नाही किंवा त्या लगडीमुळे शरीराला शोभा येत नाही, पण त्या सोन्याचे जर वेगवेगळे अलंकार करून अंगावर घातले तर ते अलंकार मात्र त्या अलंकारानं शरीराला अशा प्रकारचं सौंदर्य प्राप्त होतं, सौंदर्य अशा प्रकारचं आणि त्या ठिकाणी मिळतं. तसं गीतेवर माऊली ज्ञानोबरांनी संस्कृताची गाठी उघडवणे ज्ञानदृष्टी केली से मराठी गीता देवी. ही गीता देवी मूळ तिची भाषा संस्कृत आहे, तिला देवभाषा म्हणतात. त्या देवभाषेवर आणि उघडवणे ज्ञानदृष्टीनं उघडून त्या ठिकाणी आणि या गीतेवर अशा प्रकारचं माऊली ज्ञानोबरांनी भाष्य केलं. काय केलं त्याची कारण परंपरा सांगत असताना काल आणि महाराजांनी सांगितलं की गीतेची भाषा ही संस्कृत भाषा आहे. आपली बोली भाषा ही प्राकृत आहे. संस्कृत भाषा ही काही लोकांमध्ये बंदिस्त झाली होती. संस्कृत भाषेला जाणणारे ओळखणारे फार कमी होते आणि म्हणून माऊली ज्ञानोबरांनी हे गीतेचं भांडार जे आहे, ज्ञान भांडार आहे, हे अशा प्रकारचं प्रगट केलं, मराठीमध्ये आणलं. हिला ज्ञानेश्वरी नाव कोणी दिलं? हिचं मूळचं नाव ज्ञानेश्वरी नाही. हिचं नाव आहे काय नाव? माऊली ज्ञानोबरांनी श्री गुरुंकडे पसायदान मागताना मागितलं किंबहुना तुमचे केले
पुढं काय हा धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथे माझे जे उरले पायिक पण, हे धर्म कीर्तन आहे. धर्म कीर्तन हे माऊली ज्ञानोबांनी ठेवलेलं नाव, किंवा हिचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. मग ज्ञानेश्वरी नाव कोणी ठेवलं तर ज्ञानेश्वरीला असं नाव ठेवणारे जनाबाई आहे. भावाक्षराची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी, किंवा भावाक्षराची गाठी. या भाव अक्षराची गाठी ही जनाबाई म्हणतात ते हे ज्ञानेश्वरी. संत जना माहेश्वरी ज्ञानेश्वरी नाव हे जनाबाईने दिलं. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर्या टिकेसी. ज्ञानेश्वरी हे जे नाव आहे हे ज्ञानेश्वरी नाव आणि संतांनी अशा प्रकारचं दिलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन हे वारकऱ्यांचं एक आराध्य दैवत अशा प्रकारचं आहे बरं का. वारी करत असताना वारकरी होऊन वारी करणं वेगळं आणि सामान्यपणे वारकरी वारी करणं वेगळं. वारकरी होऊन वारी करतो त्याच्या पदरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कायम असतो. आणि म्हणून वारी करत असताना शास्त्रामध्ये वेदांतामध्ये प्रस्थानत्रयी मांडलेली आहे. प्रस्थानत्रयी म्हणजे मोक्षापर्यंत जाण्यासाठी, मोक्षाला प्राप्त होण्यासाठी, आत्यंतिक दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी वेदांतांनी प्रस्थानत्रयी मांडली. आणि त्या प्रस्थानत्रयीमध्ये गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि वेदांतामध्ये गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे आणि 10 उपनिषद आहे. 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि गीता ह्या तिघांना अशा प्रकारचं वेदांत शास्त्रामध्ये प्रस्थानत्रयी मांडले. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा प्रस्थानत्रयी मांडलेली आहे. या प्रस्थानत्रयीमध्ये प्रस्थानत्रयीचा अर्थ असा आहे की जे तत्वज्ञान, जे ज्ञान जीवाला सच्चिदानंद रूप अवस्था प्राप्त करून देतं, किंवा जीव हा मूळचा सच्चिदानंद रूप असतानाही ज्या कारणात तो जीवदशेला प्राप्त झाला ही त्याची जीवदशा जाऊन त्याला सच्चित आणि आनंद रूपता प्राप्त होण्यासाठी जे काही ज्ञान आहे, या ज्ञानामध्ये हे 3 ग्रंथ आपल्या मायबोलीमध्ये मांडलेले आहेत किंवा वारकरी संप्रदायानं मान्य केलेले आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, नाथ भागवत आहे आणि गाथा आहे. गाथा, नाथ भागवत आणि ज्ञानेश्वरी ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. या माध्यमातून मिळणारं जे ज्ञान आहे हे ज्ञान जीव ब्रह्म ऐक्य करून ज्ञान करून देणारं ज्ञान आहे. म्हणून याला प्रस्थानत्रयी अशा प्रकारचं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ एक अमूल्य ग्रंथ आहे. माऊली ज्ञानोबांनी गीतेवर टीका केली याचा अर्थ टीका करणं म्हणजे वेगळं वाईट बोलणं असं नाही. त्यामध्ये प्रत्येक पदावर स्वतंत्र अशा प्रकारचे माऊली ज्ञानोबांनी भाष्य केलं. ते भाष्य म्हणजे जी ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरीमध्ये इतके समर्पक दृष्टांत दिलेले आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, असे अगणित एक सिद्धांत मांडला आणि त्या एका सिद्धांताकरता अनेक दृष्टांताची योजना केली. कधी कधी अगोदर दृष्टांत सिद्धांत मांडायचा आणि त्या सिद्धांताच्या प्राप्तीसाठी निराळ्या प्रकारचे दृष्टांत द्यायचे, किंवा अगोदर दृष्टांत दिलेले आहेत आणि त्या दृष्टांताच्या नंतर सिद्धांताची मांडणी केली आहे. म्हणजे दृष्टांत आणि सिद्धांताची सांगड उठणारा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. ज्यांच्या भेटीसाठी आपण व्याकुळ होऊन निघालो ते नाथ बाबा असं म्हणतात, भावधरून यावाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सुमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, श्री गीता प्रश्नो अर्जुनेसी, हिची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया, एका जनार्दनी संशय सांडोनी, दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. संशय सांडून द्यायचा, माझा उद्धार होईल की नाही,
सच्चिदानंद रूप अवस्था मला प्राप्त होईल की नाही, देव आणि मी या दोघांमधलं जे वितुष्ट आलेले किंवा देव आणि मी यामध्ये जे द्वैत आहे, या द्वैताचा निराश होईल किंवा नाही, अशा प्रकारचा जो संशय आहे, या संशयाची निवृत्ती करून दृढधरी म्हणे ज्ञानेश्वरी अशा प्रकारचं जर मनामध्ये धारण केले तर भगवंत कृपा करतात. कारण हे जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ प्रासादिक ग्रंथ आहेत. जे दुसरे ग्रंथ असतात, ज्या कादंबऱ्या असतात, यांच्यावर प्रसाद झालेला नसतो. गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा हे प्रासादिक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं चिंतन केल्याच्या नंतर भगवंताला कृपा करून किंवा संतांना कृपा करून त्या जीवावर आणि कृपा करावीच लागते, प्रसाद द्यावाच लागतो. म्हणून हे प्रासादिक अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. नाही किमान प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी ग्रंथ असावा आणि दररोज नित्यनेमानं 10, 5, 25, 100, 200, 300 ओव्या रोजच्या जर वाचल्या तर सरासरी एका महिन्यात एक पारायण पूर्ण होतं. आपल्यासोबत अजून आले नाही, ते उद्या परवा येतील. अंबादास भाऊ म्हणून आहेत विरठीचे, बऱ्याच लोकांचा आणि जे काही नवीन आहे त्यांचा कदाचित परिचय नसेल, परंतु त्यांनी या उतार वयामध्ये सुद्धा श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी जाऊन 108 पारायणे केली ज्ञानेश्वरी. हा प्रासादिक ग्रंथ आहे, वारकऱ्याचा अत्यंतिक जिव्हाळ्याचा ग्रंथ आहे, सर्व जगातल्या प्रत्येक मानवाचं कल्याण करणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे चिंतन केल्याच्या नंतर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होतं, असा या ग्रंथाचा महिमा आहे. आणि नामदेव महाराज असं म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, एका तरी ओवीचा आपण अनुभव घेऊन पाहावा. म्हणजे एका ओवीमध्ये, त्या ओवीतल्या अक्षरामध्ये, त्या ओवीतल्या शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढी ताकद आहे की जीवाची जीवदशा निवृत्त होणं आणि त्याला अशा प्रकारची ब्रह्मावस्था प्राप्त होते. एवढं सामर्थ्य एका शब्दामध्ये आहे, एका अक्षरामध्ये आहे, एका ओवीमध्ये आहे. पण किमान एका ओवीचा तरी अनुभव घेऊन बघा आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन. अशी ही विशेष महिमा असणारी, गीताईवर अलंकार असणारी ज्ञानेश्वरी, ह्या ज्ञानेश्वरीचं आणि चिंतनासाठी आपण पहिल्या अध्यायातली 25व्या क्रमांकाची ओवी आहे. ओवीचा भाव आपल्याला सांगितला, हा सरळ भाव आहे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, म्हणून जाणतेने गुरु भजिजे, म्हणून जाणत्याने गुरु भजावा, गुरुची सेवा करा, असं त्याचा अर्थ आहे. इथं पहिला शब्द जो आहे तो आहे मनोनी. मनोनी हा मनोनी शब्द काय सांगतो, हो तुम्ही पैठणला वारीला चालले म्हणजे हो का म्हणून नाही, रिकाम पण होतं म्हणून, म्हणजे रिकाम पण होते म्हणून निघाले. का तुम्ही पैठणला पायी वारीला निघाले, हो का म्हणून नाही, या वर्षी 2 वर्ष जाणं झालं नाही, आमची नित्याची वारी आहे आणि नित्याची वारी चुकू नये म्हणून आणि आम्ही पैठणला चाललो. का तुम्ही पैठणला निघाले म्हणजे हो, बरं बसनं जायचं, एसटीने जायचं तर तुम्ही पायी निघालात म्हणजे हो का बरं. याचं कारण असं आहे की पायी जात असताना आपल्याकडून पायी वाटचाल चालत असताना 3 प्रकारची तपश्चर्या घडते. कालचं पर्वत चिंतन आपलं झालं की त्याला कायिक तपाचं फळ मिळतं, वाचिक तपाचं फळ मिळतं, मानसिक तपाचं फळ मिळतं. म्हणजे कायिक तपश्चर्या होते, मानसिक तपश्चर्या होते, वाचिक तपश्चर्या होते. म्हणजे काही शरीरांना तपश्चर्या होते, कारण आपल्याला जे इंद्रिय दिलेत, हे इंद्रिय दिले केवळ भोगा करता दिले नाही. आमचे महाराज सांगतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसे नारायण, नासे जीवपण भव रोग. दिले इंद्रिय हात पाय कान कशा करता दिले, केवळ शरीराच्या गरजा भागवण्याकरता नाही, जेणे तो जोडसे नारायण, याचा उपयोग करायचा आहे तो भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी. भगवंताचं आणि जीवाचं जे अभेदाचं नातं आहे
त्या नात्याला प्राप्त करून घेण्यासाठी इंद्रिय दिले. या इंद्रियाचा उपयोग आपण आपल्या उदरनिर्वाह करता, उद्योगाकरता, व्यापाराकरता करतो, गोष्ट खरी आहे. परंतु त्यासोबत सुद्धा या इंद्रियांचा उपयोग हा भगवंताच्या प्राप्तीसाठी झाला पाहिजे. ती जगद्गुरु सर्व इंद्रियांनी भक्ती करावी, प्रत्येक इंद्रियातून भक्ती करून घ्यावी. जगद्गुरु तुकोबरायांच्या सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. घेई घेई माझी वाचे गोड नाम विठोबाचे. त्या मरू नको, इकडचं तिकडचं बोलू नको, त्या पापाचा अधिकारी तो होशील. मग काय करतो? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळ्याला विनंती करतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा याची त्याची मुख. असं आहे का? मग काय? पहा विठोबाचे मुख. तुम्ही आहे का रे कान? काय आहे का? निंदा आहे का? स्तुती आहे का? असं आहे का? माझ्या विठोबा आहे विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. आणि शेवटी जीवाला विनंती करतात, जीवाला विनंती करतात की या केशवाला सोडू नकोस, कारण तू केशवाचा आहे. कुणाचा आहे तो? तू ना बापाचा आहे, ना मायचा आहे, ना तू जगताचा आहे, ना कोणाचा आहे. जीव हा कोणाचाच नाही. जीव हा मायचा नाही, जीव हा बापाचा नाही, जीव हा जनाचा नाही, जीव हा बायकोचा नाही, जीव हा कोणाचाच नाही. जीव हा कोणाचा अंश? मग कोणाचा अंश? हा भगवंताचाच अंश. भगवंत म्हणतात जीव हा माझा अंश आहे, तो माझा पुत्र आहे, मी जसा आहे तसाच तो आहे. आपल्याला असं वाटतं मी माझ्या आईचा आहे, बापाचा आहे. आई बाप या देहाला कारणीभूत आहे, जीवाला नाही. जीव चैतन्य स्वरूप आहे. म्हणून ज्या जीवाची निर्मिती नाही, जीव कोणाकोण निर्माण होत नाही. जीवाला जीव दशा आली काही कारणामुळं, पण जीव हा सच्चिदानंद स्वरूप आहे, अमर आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. भगवंत सांगतात तो माझा अंश आहे. जीव कोणापासून निर्माण होत नाही. आणि म्हणून तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे जीवा नको सोडू. जीवा अरे आमचं समाज तुला सगळे सोडून जातील. हे शरीर सुद्धा तुला सोडून जाईल. सगळे सोयरे धारे सगळे तुला सोडून जातील. जोपर्यंत तू चांगला आहे, धडधाकट आहे, तुला सगळं माझं म्हणतील. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बाहुलाजा, कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. थोडं येईल काळी प्राण प्रयाणाचे बिळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. कारण जीवाचं कोणीच नाही ना, देह सुद्धा जीवाचा नाही. देह पंचमहाभूतांचा आहे, पंचतत्वाचा पडलेला आहे. आणि म्हणून देह हा पंचतत्वामध्ये विलीन होतो, पण मात्र जीवाला त्या ठिकाणी त्याचा पुढचा प्रवास देहाविना करावा लागतो. तो प्रवास अशा प्रकारचा अटळ आहे. जोपर्यंत त्याचं लिंग शरीर बाधित होत नाही, सूक्ष्म देहाचा बाध होत नाही, तोपर्यंत जीवाला पुढचा प्रवास त्याची वाटचाल खुंटत नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. केशवाला सोडू नको. अंत काळीचा सोयरा तोच आहे, दुसरं कोण नाही. अंत काळामध्ये तुला कोणी सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या तुला कोणी सोडवणार नाही. म्हणून सर्व इंद्रियाच्या माध्यमातून भक्ती करावी. आणि आता संधी आलेली आपल्याला. आता घराचा व्याप सगळा आपण सोडला. शरीरानं सोडला का मनानं सोडला? जर मनानं सोडला असता ना, सगळ्यांनी मोबाईल फेकून दिले. रात्री एक आजीबाई उठलीच कीर्तनातून. काय वाजलं खडखड कोण उठली, काना लावून बाहेर गेली.
पुण्याच्या रस्त्याला लागलो. पण पुण्य करता करता काय घडत असतं, पाप घडत असतं बरं का. ध्यानात ठेवा. कीर्तनातून उठून जाणं म्हणजे त्या कीर्तनकाराचा तो अपमान नाही. तो अपमान ती जी गादी आहे किंवा तिथं जे परमात्म तत्व आज त्या ठिकाणी साक्षात उभा आहे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. या पांडुरंगाच्या सभेतून आपण बाहेर उठून जातो. त्या पांडुरंगाचा तो अपमान आहे. आपल्या पदरात काय पडल, पुण्य पडल का पाप पडल. आणि ते पाप काय कोणी करायला लावलं आपल्याला, कोणी करायला लावलं, मोबाईलने करायला लावलं का मनाने करायला लावलं. मोबाईल जड आहे, तो काय करणार आहे. आपल्या मनातला सगळा संसार कच्च भरलेला आहे आणि म्हणून ते वाजलं तिकडून काही केलं की खूप चटकन त्याप्रमाणे मनाची क्रिया घडते. म्हणून या दिंडीमध्ये चालत असताना काही गोष्टी अत्यंत कटाक्षात आल्या पाहिजेत. जर पाळता आल्या तर ठीक आहे, नाही तर अन्यथाही वारी न घडता उलट आपल्या पदरामध्ये काही पापाचा अंश सुद्धा आणि येण्याची शक्यता आहे बरं का. नाही म्हणता येत नाही. काल तुम्हाला थोडंसं चिंतन सांगितलं की बाबांनो, ही सगळी वजाबाकी आहे, वजाबाकी आहे, वजाबाकी आहे, वजाबाकी आहे. ही वजाबाकी करत 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 जर आपण चाललो तर निदान किमान 10% म्हणजे रुपयातले 10 पैसे जर आपल्या पदरात पडले तर आपल्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त झाला असं समजावं. नाही तर या लोकांचं हे सगळं कर्ज आहे, अन्नदान करणाऱ्याचं हे कर्ज आपल्या डोक्यावर घेऊन आणि ऋणकरी होऊन घरी जावं लागलं. आणि ऋणकरी होऊन जर घरी गेलो आपण तर आपल्यासारखे आत्महत्यारे आत्मघातकी आपणच आहोत. म्हणून सर्व इंद्रियांच्या माध्यमातून भक्ती करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि म्हणून नेहमी ध्यानात ठेवा की इंद्रिय जे दिली आपल्याला ती सगळी भगवंताच्या भक्तीसाठी, भगवंताच्या सेवेसाठी अशा प्रकारची दिलेली आहे. आणि म्हणून ही सर्व इंद्रिय आम्हाला दिलेली, म्हणून आम्ही त्या ठिकाणी भक्ती मार्गाला लागलो. म्हणून हा जो शब्द सांगतो, हा शब्द संदर्भ घेऊन येणारा शब्द आहे. कसा शब्द आहे हा? संदर्भ घेऊन येणारा शब्द. म्हणून आम्ही चाललो बा, आम्ही आलो. कशा करता? त्याला ही कारण आहे. म्हणून शब्दाचा विरोधार्थी एक शब्द आहे. त्या शब्दाचं नाव आहे पण, परंतु. पण आणि परंतु हे शब्द जिथं येतील तिथं मागचा सगळा संदर्भ नष्ट होऊन जातो. पण परंतु हे शब्द आले की सगळा संदर्भ नष्ट झाला असं समजायचं. पण जिथं म्हणून शब्द येतो तिथं पाठीमागचा संदर्भ घरी धरावा लागतो. उदाहरणार्थ लग्न सरायचे दिवस आहेत. घरातली करते माणसं मुलगा पाहण्यासाठी गेलेत. मुलगा पाहून आलेत. घरी आल्यानंतर मंडळीने बाकीच्यांनी विचारलं का हो तुम्ही मुलगा पाहायला गेले होते? म्हणे हो. कसा वाटला मुलगा तुम्हाला? छान वाटला. बरं त्याच्या घरी काही शेती आहे म्हणे. किती शेती आहे? काही नाही म्हणे. 50 एकर जमीन आहे. 50 एकर आहे म्हणे. हो. पण आता पण काय? काही नाही म्हणे. 25 एकर विकली आणि 25 एकर गहाण टाकली. असं मग खाली काही थोडीफार काही नाही म्हणे. 5 एकर आहे त्याला. बरं ठीक आहे 5 एकर. बरं पाण्याची काही व्यवस्था केलेली आहे का? म्हणे आहे ना. 4 विहिरी आहेत 5 एकरामध्ये. पण काय? एका विहिरीला पाणी, सगळ्या कोरड्या थंड. बरं सोडपिच्या. खरंदार त्याला म्हणजे 2 वाडे आहेत. 2 वाडे आहेत. मोठाले वाडे आहेत. पण एक भाड्याचा आहे आणि एक पडायला आला. खाली काही राहिला. बरं ठीक आहे. मुलगा कसा वाटला तुम्हाला? मुलगा काय अगदी राजस सकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपली, असा सुंदर गोरा गोमटा छान आहे. पण इथं पण काय? काही नाही. परवाच त्याला अर्धांगवायचा झटका येऊन गेला म्हणे. म्हणजे पण परंतु ही शब्द मागचा संदर्भ पोसून टाकणारे शब्द आहेत.
म्हणून हा जो शब्द आहे हा म्हणून शब्द मागचा संदर्भ जोडणारा शब्द आहे. मग इथं माऊली ज्ञानोबा पहिला शब्द वापरतात, म्हणून जाणतेने गुरु भजीजे. म्हणून जाणत्या माणसाने गुरुची सेवा करावी. मग म्हणून हा शब्द कसा करता आला, त्याच्यासाठी अगोदरच्या 3 ओव्या पाहणं गरजेचे आहे. मज हृदय श्री गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी पहिली एक ओवी आहे. अगोदरच्या 3 ओव्या फार महत्वाच्या आहेत म्हणून या शब्दा करता. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. माझ्या हृदयामध्ये श्रीगुरु आहेत, माझ्या हृदयामध्ये. आणि श्रीगुरूंचं वास्तव्य अशा प्रकारचं आहे. त्या श्रीगुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेमुळं हो तरलो ज्ञानदेव म्हणी तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. त्या श्रीगुरूंच्या सद्गुरूंच्या कृपेनं मी हा संसार सागर आणि उद्धरून आलो. म्हणून दुसरी ओवी आहे, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळे दृष्टी सपाटा फुटे. मग वास पाहिजे ते थपरगटी महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी नावाची एक वस्तू आहे आणि ती चिंतामणी नावाची वस्तू आपल्याजवळ जर आली ना तर सगळ्या मनातल्या चिंता पूर्ण होतात. पूर्ण. कल्पतरू, चिंतामणी, परीस ह्या ज्या काही वस्तू आहेत, ह्या वस्तू अकल्पित वस्तू देणाऱ्या वस्तू आहेत. ह्या चिंतामणी असा असतो की चिंतामणीचा वाडा असावा एखादा, त्या वाड्यामध्ये म्हणून झोपावा आणि झोपल्यानंतर त्याच्या मनामध्ये सहज अशा प्रकारची मनामध्ये एक चिंता निर्माण व्हावी की या ठिकाणी जर चंद्र असता तर चंद्राच्या शीतल अशा प्रकारच्या त्या प्रकाशामध्ये शांत झोप लागली असता असं म्हटल्याबरोबर चंद्राचं शीतल चांदणं त्या घरामध्ये पडतं. म्हणजे मनामध्ये जे चिंतन सुरू झालं ते चिंतन प्रत्यक्षात तयार होतं, त्याला चिंतामणी म्हणतात. कल्पतरू म्हणजे कल्पना केली की ते तयार होतं, त्याला कल्पतरू म्हणायचं. एक ग्रस्त रस्त्याने जात होता. जाता जाता वैशाख महिन्याचा आणि दिवस दुपारचे 12 वाजले. पोटामध्ये अशा प्रकारची भूक लागली, तहान लागली, खाली पाय पोळायला लागले. म्हणून एक सुंदर झाड पाहिलं आणि त्या झाडाखाली तो निवांत बसला. बसल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये सहज अशा प्रकारचा विचार आला, इथं जर पाणी प्यायला असतं तर किती सुंदर झालं असतं. असं म्हटल्याबरोबर एक सुंदर अशा प्रकारचे आणि थंडगार वाळ्याचं पाणी भरलेलं आणि सुवर्णाचा कलश त्या ठिकाणी आला. अरे वा, पाणी आलं या ठिकाणी. असं वाळ्याचं सुंदर सुगंधित पाणी प्यायला आनंद वाटला त्याला. आणि त्याला असं वाटलं की इथं जर आपल्याला जेवण मिळालं तर असं म्हटल्याबरोबर पंचपक्वान्नाचं ताट, श्री बालाजीचा बेत. श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी ज्याच्यामध्ये एकत्र केलेले आहेत, म्हणजे एका ताटामध्ये सगळे पदार्थ आहेत. श्री बालाजीचा बेत सगळे त्या ठिकाणी तयार झाला. म्हणे का हो, मोठी गंमतची म्हणे. असं वाटलं त्याला की इथं जर झोपायला काही असतं ना तर बरं झालं असतं. असं म्हटल्याबरोबर पलंग आला, त्या पलंगावर गादी आली, गादीवर तकिया आला. अरे वा, असं मस्तपैकी आराम करायला लागला. त्याला असं वाटलं की मी इथं आलो त्यावेळेस काही नव्हतं, पण मनात आल्याबरोबर पाणी आलं, मनात चिंता केल्याबरोबर जेवण आलं, मनात चिंता केल्याबरोबर पलंग आला. त्याला असं वाटलं इथं भूत तर नसेल एखादा. असं म्हटल्याबरोबर भूतही आलं. मला खाणार तर नाही, खाऊ नाही टाकलं. आणि ते जे झाड होतं त्या झाडाचं नाव होतं कल्पतरू. म्हणजे कल्पना जशी केली त्याप्रमाणे प्रत्यक्षात घडवून देणारं ते झाड म्हणून कल्पतरू. तशी कल्पतरू, चिंतामणी, परिशी आता सगळं वाङ्मयामध्ये सापडतात, प्रत्यक्ष कोणाला सापडत नाही. पण माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की ज्याप्रमाणे चिंतामणी जर हाताला आला तर त्याचे सगळे मनोरथ पूर्ण होतात, त्याप्रमाणे मी पूर्ण काम श्री निवृत्ती. म्हणजे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. कोणामुळं पूर्ण झाल्या तर निवृत्तीनाथांमुळं, माझ्या सद्गुरूमुळं मला या सगळं माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. ज्ञानदेव म्हणे. आणि म्हणून आपल्या श्रीगुरूंचं महिमान वर्णन करत असताना म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात की म्हणून
याच्यासाठी हा मागचा संदर्भ देण्यात आला. जाणतेने गुरुभजीचे, जाणत्या माणसाने गुरुची सेवा करावी. मिथा जाणता कोण आहे? काल दिलीप महाराजांनी त्या जाणत्याबद्दल थोडंसं चिंता सांगितलं आपल्याला. जाणता व्यवहारातला जाणता वेगळा, परमार्थातला जाणता वेगळा. व्यवहारातला जाणता किती असला तर तो परमार्थामध्ये बेकामी आहे, कुचकामी आहे. व्यवहारामध्ये काय हो, हा इंजिनियर झालाय, डबल अमुक टमुक डॉक्टर आहे, MD आहे, हे सगळे जाणते जरी असले व्यवहारातले, तरी परंतु परमार्थामध्ये त्यांचा फार मोठा उपयोग होतो अशातला काही भाग नाही. परमार्थातला जाणता पाहिजे. मग परमार्थातला जाणता कोण आहे? त्याची लक्षणं शास्त्रामध्ये वर्णन केली आहे की तो साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न याला जाणता म्हणतात. या साधन चतुष्टय संपन्नतेमध्ये काय काय लक्षणं आहेत तर त्याची 4 लक्षणं पहिली सांगितली. साधन चतुष्टय हे वेगळं, अनुबंध चतुष्टय हे वेगळं. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची त्याची साधनं तयार असली पाहिजे, त्याला साधन चतुष्टय म्हणतात. तुम्हाला झोपात येते ना, इकडं स्वयंपाकाला वेळ म्हणून चालू बरं का, तुम्ही काय लांबवलं काय. साधन चतुष्टय म्हणजे 4 प्रकारची साधनं. त्याच्यामध्ये पहिला आहे विवेक. पहिला काय आहे? विवेक. आता ऐकणारे जे असतात तर ते 4 प्रकारचे असतात बरं का. उच्च दर्जाचं ऐकणारे जे आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत, आणि खालच्या दर्जाचे जे ऐकणारे त्याच्यामध्ये पण 4 प्रकार आहेत. उच्च दर्जाचे ऐकणारे त्याच्यामध्ये काही श्रोते हे चातकासारखे असतात. चातकासारखे, ज्याप्रमाणे चातक पक्षी हा ढगातून पडणारं पाणीच पितो, तळ्याचं नाही, बारवाचं नाही, विहिरीचं नाही, समुद्राचं नाही, नदीचं नाही, तो मरल तसा मरल बिना पाण्यावाचून. पण पाणी कोणतं पिल? ढगातून पडणारच पाणी पिल. कधी कधी ढग येतात, दाटून ढग येतात, आणि त्या ढगातून पाणी पडण्याच्या ऐवजी गाराच पडतात. तो तोंड वाचून तो चातक पक्षी त्या ढगाकडे पाहत राहतो. एखादा थेंब तरी पडेल, पण थेंब पडत नाही, गारा पडतात, त्याची चोच फुटून छिन्न भिन्न होते. परंतु तिच्या मनातली इच्छा मात्र तीच असते की मी ढगातच पाणी पिईल. त्याप्रमाणे काही ऐकणारे असं असतात की आम्हाला वेदांतच सांगा, आम्हाला भक्तीच सांगा, आम्हाला ज्ञानच सांगा. या सासू सुनाच्या आणि इकडच्या आणि तिकडच्या गोष्टी अजिबात सांगू नका. सांगायचे असेल तर तुम्ही सांगा, आम्ही चाललो आमच्या घरी. मस्त घरी जाऊन आनंदात भजन करू, चिंतन करू, कीर्तन करू. आम्हाला असं आलतं भलतं काही सांगू नका. काही चातक पक्षासारखे काही श्रोते असतात, काही हंस पक्षासारखे श्रोते असतात. हंस पक्षी हा पाणी आणि दूध हे 2 वेगळे वेगळे करत असतो. काय म्हणतात त्याला? हंस पक्षी. तसं ते सगळं ऐकतात, हेही ऐकतात, तेही ऐकतात, इकडचं ऐकतात, तिकडचं ऐकतात, सासू सुनाचं गारणंही ऐकतात, बापलेकाचे झगडे ऐकतात. नाही जे सांगू नये, जे ऐकू नये ते दृष्टांत ऐकतात. परंतु त्याच्यातलं जे काही योग्य आहे ते वेचून घेतात. जे योग्य आहे ते आपल्या हिताचं आहे ते वेचून घेतात. आपल्या हिताचं संग्रह करतात आणि बाकीचं टाकून देतात. भुसार माल जाऊ द्या. काही मीन जातीचे श्रोते असतात. मीन म्हणजे मासा. तो पाण्यामध्ये राहतो, शांतपणे पाण्यामध्ये पोहत असतो. त्याप्रमाणे काही श्रोते शांतपणाने ऐकत असतात. ते काही बोलतही नाही, काही नाही, शांतपणाने ऐकतात. पण त्या पाण्यामध्ये राहणारा मासा हा पाण्यातलं जे ऑक्सिजन तत्व आहे त्या ऑक्सिजन तत्वाचा स्वीकार करतो आणि टाकून देतो. हे चांगल्या प्रकारचे श्रोते आहेत. काही मग उलटे श्रोते आहेत, उत्कृष्ट श्रोता म्हणतात त्याला. शिव माणूस असंच कहून सांगतो, बसताना असाच कहून बसला आणि याला नीट पाहताच येत नव्हतं का. म्हणजे असे निरनिळ्या प्रकारचे तर्कवितर्क करणारे. त्यापैकी तुम्ही सगळेजण या 3 श्रोत्यामध्ये श्रोते आहात. मौल्य म्हणतात त्यामध्ये साधन चतुष्टयामध्ये पहिला साधन आहे विवेक.
विवेक शब्दाचा अर्थ आहे, विवेक हा जो शब्द आहे ना, हा शब्द विच या धातूपासून तयार झालेला आहे. आणि विच धातूचा अर्थ आहे पृथक्करण करणे, वेगळं वेगळं करणे, वेगळं वेगळं करणे, वेगळं वेगळं करणे, खरं खोटं वेगळं वेगळं करणे, चांगलं वाईट वेगळं वेगळं करणे, नित्य अनित्य वेगळं वेगळं करणे. आणि त्याच्यामध्ये जे नित्य आहे, जे शाश्वत आहे, जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करणे, वाईट टाकून देणे, याला म्हणतात विवेक. नाथ महाराजांनी नाथबाबांनी फार सुंदर व्याख्या केली. सांगत असे आता विवेकाचे तथ्य, ब्रह्मयेचे सत्य जगत मिथ्या, मिथ्या माया कार्य जगत प्रकार. ब्रह्मयेचे सार विवेक हा एक परमात्मा तत्व सत्य आहे आणि परमात्म्याच्या व्यतिरिक्त दिसणारं जगत जे आहे ना सर्व मिथ्या आहे. मिथ्या आहे, मिथ्या आहे म्हणजे खोटं नाही. मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं नाही. मग खोटं असतं ते दिसलंच नसतं. मिथ्या शब्दाचा अर्थ आहे बाध योग्य, की ज्याचा बाध करता येतो. हे असत्य आहे असं जाणता येतं, हे असत्य आहे असं कळतं, त्याला मिथ्या म्हणतात. एक परमात्मा सत्य आहे, एक देव सत्य आहे, देव सत्य आहे, परमात्मा सत्य आहे, एक भगवंत सत्य आहे. म्हणजे ही नावं जरी भिन्न भिसलं असं सत्य एकच आहे. आणि त्या सत्याला कोणी देव म्हणेल, कोणी ईश्वर म्हणेल, कोणी आत्मा म्हणेल, कोणी ब्रह्म म्हणेल, अशी वेगवेगळी नाव आहे. एक परमात्मा सत्य आहे, त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त सगळं जगत मिथ्या आहे, खोटं आहे. ही ज्याची पक्की समजूत आहे त्याच्या ठिकाणी विवेक आहे. हल्ली हा विवेक फार ठिकाणी सापडत नाही, अजिबात नाही. अगदी उघड सांगू तुम्हाला, ज्या ठिकाणी कीर्तनकार, कथाकार जर पैसा घेत असेल, कोण? कीर्तनकार, कथाकार जर ठरवून घेत असेल, मी कथा करतो, 1,00,000 रुपये तेवढं द्यावे लागते, 50,000 द्यावे लागते, 2,000 द्यावे लागते, 10,000 द्यावे लागते. काल परवा कीर्तन झाले म्हणे ते, याला लिंग नावाचं एक गाव आहे का तुमच्या परिचय? देवखेडच्या ठिकाणी लिंगा देवखेड म्हणतात त्याला. त्यांनी सगळ्यांनी जवळपास 40-45,000 रुपये एकाएकी कीर्तनाचे नेले ठरवून. म्हणजे याचा अर्थ असा आपण कधी धरायचा की यांना विवेक प्राप्त झालेला नाही. कारण कीर्तन भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण सत्य आहे, याचा ते विकार करायला लागले ना, पैसा कमवायला लागले. पैसा ही अनित्य वस्तू आहे, धन ही अनित्य आहे, धन ही अशाश्वत आहे. धनाचा आणि जीवाचा प्रत्यक्ष संबंध नाही. जीव हा चेतन स्वरूप आहे, शुद्ध प्रकाश स्वरूप आहे, शुद्ध आनंद स्वरूप आहे. धन हे जड आहे, नाशवान आहे. आणि नाशवानाचा जर नाम विकून, ज्ञान विकून जर तुम्ही संग्रह करत असाल तर आपल्या ठिकाणी विवेक जागा झालेला नाही. म्हणजे तुम्ही परमार्थाचे अधिकारीच नाही. जरी तुम्हाला उत्तम सांगता येत असेल, उत्तम लोकांना झुरवता येत असेल, उत्तम लोकांना गोळा करता येत असेल, तरी परंतु तुमच्या ठिकाणी अजून विवेक नाही. म्हणून पहिलं साधन आहे विवेक, दुसरं साधन आहे वैराग्य. वैराग्याची काल व्याख्या सांगितली. मौली ज्ञानोबाचं चिंतन जर आपण केले, ज्ञानेश्वरीचं तर आपल्या लक्षात येईल. मौली असं म्हणतात, ऐकीचे की स्वर्गीचे भोग पायिक झाले इच्छाचे, परिभोगावे हिन रुचे मना माझी. मृत्यू लोकातले, या मृत्यू लोकापासून स्वर्ग लोकातले जेवढे काही भोग असतील, दिव्य भोग, तेवढ्या सर्व भोगाविषयी मनामध्ये तुच्छता निर्माण होणं, न भोगावे त्याच्याबद्दल अशा प्रकारची आसक्ती नसतं, हे वैराग्य आहे. मौलिक ज्ञानोबाचं 13वा अध्याय ज्ञानेश्वरीचा आपण वाचून बघा. मौली असं म्हणतात, विमिलियान लाळन बोटी जे विरसना, कांगण स्वीयलिंगना प्रेताचिया, नारांची अंथुरणे पै पंकी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐकीचे आणि स्वर्गीचे ऐकुनी मानी ऐसे,
कुहिले पिशित जैसे श्वानाचे, म्हणजे या मृत्यू लोकातले भोग, स्वर्ग लोकातले भोग कुत्र्यानं ओकलेल्या अन्ना इतके तुच्छ वाटावे. ऐकायलाही जरा अवघड वाटतंय, आचरण करायला त्याच्यापेक्षा अवघड आहे. हे वैराग्य आहे, त्याच्यानंतर समाधी षटक आहे, त्याच्यामध्ये शम आहे, दम आहे. शम म्हणजे इंद्रिय निग्रह, दम म्हणजे शम म्हणजे मनोनिग्रह, मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह. शम दम तितिक्षा, तितिक्षा म्हणजे सहनशीलता. सहनशीलता. आपण दिंडीमध्ये चालतो, पण दिंडीमध्ये चालताना जर कुठं काही कमी पडलं का, हो मीठ नाही, मीठ नाही, हो मीठ नाही, मीठ नाही, काय लोकांना कळत नाही, हो मीठच नाही आणलं, म्हणजे सहन करण्याची क्षमता नसतं, ही तितिक्षा नाही. तितिक्षा शब्दाचा अर्थ आहे सहनशीलता. एखाद्याने अपमान केला, एखादा टाकून बोलला ना, आपल्या मनाच्या विरोधात घटना घडली, तर त्याला सहन करण्याची जी क्षमता आहे त्याला तितिक्षा म्हणतात. आपल्या मनासारखं कोणी मान देत नाही, आपल्या मनासारखं कोणी बोलत नाही, आपल्या मनासारखं होत नाही, म्हणजे याचा अर्थ तितिक्षा. आणि तितिक्षा म्हणजे ज्याला भगवंताच्या प्राप्तीकडे जायचंय त्याला सहन करताच आलं पाहिजे. घरात बायको बोलले, आई वडील बोलतील, समाजामध्ये अशा पर्यंत नाव ठेवल्या जातील, वा वा करून करून थकले, पुढे काय म्हणते, हा देवपूजेला लागले, करून करून थकले देवपूजेला. त्याला म्हणायचं, अरे मी करून करून थकलो, निदान देवपूजेला लागलो, तुझ्यासारखा असून बंडल सारखं इकडे तिकडे हिंड तर नाही. तितिक्षा आहे. शम दम तितिक्षा. श्रद्धा, आपल्या श्रीगुरूंविषयी ग्रंथांविषयी असणारं नितांत प्रेम, त्याला श्रद्धा म्हणायचं. माऊली ज्ञानोबा असं सांगतात, जगद्गुरु तुकोबा असं सांगतात, नाथबाबा असं सांगतात. ह्याच तत्वानं बी जाणार, त्यांच्या तत्वाविषयी असणारी नितांत विश्वास, श्रद्धा, त्याला श्रद्धा म्हणायचं. शम दम तितिक्षा श्रद्धा. त्याच्यामध्ये एक उपरम आहे. उपरम शब्दाचा अर्थ आहे एक प्रकारचं वैराग्यच ते आहे. शम दम तितिक्षा श्रद्धा उपरम. किती झाली? 5 झाली का? अजून एक राहिलं. काय होय अजून एक सांगावर तुम्ही कोणी? आपण खरं मध्ये श्रोतेच नाहीत, म्हणजे आपण खऱ्या अर्थानं अजून वाट, म्हणजे या पैठणच्या नाथबाबांच्या दिंडीकडे जाण्यासाठी अजून म्हणावा इतका अधिकार आपल्याला प्राप्त झाला नाही. त्याचं नाव आहे समाधान. सावध तत्व जे आहे साधन तत्वशायमधलं, त्याच्यामध्ये शम दम तितिक्षा उपरम श्रद्धा आणि शेवटचा टप्पा आहे समाधान. समाधान म्हणजे समाधान नावाचा माणूस नाही, समाधान नावाचा व्यक्ती नाही. समाधान शब्दाचा अर्थ आहे ठेविले अनंते, तैशेचे राहावे, चित्ती असू द्यावे. समाधान कुठं कमी अधिक मिळेल, कुठं लाडू खायला मिळतील, तर कुठं नुसतं आपलं वरण भाकरीच मिळतील. चालू द्या, आम्हाला भगवंताकडे जायचं, नाथ महाराजांच्या भेटीला जायचं आहे, खाण्याकरता आम्ही घर नाही सोडलं. समाधान, नेहमी तृप्ती. वाढता 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 कदाचित फराळाचं कमी आलं, म्हणजे सकाळचं नाश्त्याचं बघून घेऊ, काय नाही आता 2 तासानं जेवण तर आहे. समाधान, तृप्ती. काय हो, लोक मोटरसायकलवर हिंडतात, आम्हाला अजून आमच्या पायाला खेटर बरोबर मिळत नाही. समाधान, चला मिळतील, नाही मिळाले तरी काही हरकत. समाधान, जीवनामध्ये समाधान अतिउच्च कोटीची बाब आहे. समाधान हे सगळ्यांना कळत नाही. समाधान जे तत्वज्ञ ज्ञानी माणसं आहेत त्यांना समाधानाचं स्वरूप कळतं, सामान्य माणसाला समाधान कळत नाही. आमचं कसं आहे, थोडंसं मनासारखं झालं की आलं समाधान. आणि घरी आल्याबरोबर पत्नीनं मनासारखा चहा करून दिला, मनासारखं अशा प्रकारचं पकवान केलं तर आलं समाधान. मी थकून आलो ना घरात अजून कशाचाच पत्ता नाही, गेलं समाधान. आलं समाधान, गेलं समाधान. नित्य अंतःकरणाची तृप्ती, त्याचं नाव समाधान. हे 6 ज्याचे अंग परिपूर्ण आहे त्याला समाधी षटक म्हणतात. आणि 4थं जे अंग आहे त्याला मुमुक्षुत्व म्हणतात. मुमुक्षुत्व म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी पाण्याच्या बाहेर टाकलेली मासोळी जशी तळमळ करते
तसं तळमळ करणं, याला मुमुक्षुत्व म्हणतात. म्हणजे नेहमीचे अभंग आहेत. काय ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. हो, चित्त भगवंताच्या भेटीसाठी झुरणं. एखाद्याला मुलगा नसला म्हणजे तो मलासाठी कसा झुरतो, काय करायचं या इतक्या बिस्किटीला, तसं ते झुरणं आहे. भगवंताच्या भेटीसाठी अंतःकरणाच्या ठिकाणी सारखी तीव्रतम ओढ लागणं, याचं नाव आहे मुमुक्षुत्व. भगवंताच्या भेटीसाठी झुरणं, भगवंताच्या कृपेसाठी रात्रंदिवस तळमळ करणं, हे झुरणं जिथं आहे तिथं भेट लवकर आहे. आपण मस्त मगन आहोत आपल्या संसारामध्ये, बस बेफिकीर वृत्ती आपली. अंतःकरणाच्या ठिकाणी असणाऱ्या परमात्म्याच्या प्राप्तीविषयी नित्य जागरूक राहणं, याला मुमुक्षुत्व म्हणतात किंवा साधक अवस्था म्हणतात. हे ज्या तत्व ज्याच्या ठिकाणी आहे, साधन संतुष्ट, साधन चतुष्ट, संपन्नता ज्याच्या ठिकाणी आहे, तो आहे परमार्थातला जाणता. त्याला काय म्हणायचं? हा, बऱ्याच जणांचे डोळे लागायला लागले बरं, पण तिकडचं जोपर्यंत होते तोपर्यंत आपल्याला आठवायचं नाही. नाही, अजिबात नाही. एकदा बसलेलं तुम्ही बैठक मारली, हिंडायचं नाही, फिरायचं नाही. याच्यात हिंडा ना, याच्यात तुम्हाला हिंडताय का विचारा नाही एखादं काही तुम्हाला. हिंडायचं तर ते ज्ञानामध्ये हिंडायचं, भक्तीमध्ये हिंडायचं, नामामध्ये हिंडायचं. हे पायाचं 2 पाय घेऊन इकडं तिकडं भाटाने म्हणजे ग्रंथात हिंडा, गाद्यात हिंडा. सकाळच्या काकड्यामध्ये कोणता अभंग तुम्हाला वाटला, कोणता अभंग तुमच्या हृदयात जाऊन घुसला, त्याच्यात हिंडा. हिंडा नाही, हिंडायला मोकळी घ्या. तुम्हाला बघा नाही याच्यात हिंडता येतं का? ग्रंथामध्ये हिंडता येत जर असेल तर खरोखर आपण भाग्यवान आहोत. हिंडा बरं. हा, हिंडा ना, थोडस काही विचारा ना थोडं. अरे कसं आहे ही चर्चा, कारण तिकडे लांब आहे अजून, आपल्याला चर्चा करायची आहे. थोडस विचारा. हा, काय काय नाही, ग्रंथात हिंडा म्हणतो मी तुम्हाला. तिथे सकाळी 4ला हरिपाठ असतो, 4 वाजता उठतो. मध्यम, हा तेच नाही. बरं का, प्रचलित हरिपाठ फक्त 2च आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जे 2 मोडतात हरिपाठ, ते 2च हरिपाठ आहेत. बाकीचे जे ते हरिपाठ आहेत ना, हे हिंडायला लागले हरिपाठामध्ये आहे का? हरिपाठ प्रचलित वारकरी संप्रदायामध्ये 2च आहेत, नाथ महाराजांचा आणि एक मौलिक ज्ञानोबरांचा. बाकीचे जे नळविराळ जे हरिपाठ म्हटला जातो ना, या हरिपाठामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभंग एक तयार केलेले आहेत त्यांनी. त्या अभंगाची एक सांगड गुंफलेली आहे, आणि ती सांगड गुंफून सोप्या भाषेमध्ये ते हरिपाठ नंतर त्यांनी प्रचलित केले बाबांनी, आहे ना, बरोबर आहे ना. आणि त्याला नाव दिलं काय? हरिपाठ. पण प्रचलित हरिपाठ किती आहे? हा, किती? कोणते? मौलिक ज्ञानोबरांचं एक, हा, नाथमार्ग. मग मौलिक ज्ञानोबरांच्या 4थ्या क्रमांकाचा हरिपाठातला अभंग कोणता आहे? आरबाळ हरिबळीची सगळी. बरं, मौलिक ज्ञानोबरांच्या हरिपाठातला शेवटचा अभंग कोणता आहे? भाविन भक्ती. शेवटचा अभंग. झोपी जाऊ नका फक्त, हा, झोपायचं नाही. हा, सांगा कोणता आहे? नाही. मौलिक ज्ञानोबरांच्या हरिपाठातला शेवटचा अभंग, की त्याच्यानंतर शेवट होता हरिपाठाचा. कोणाची घर आदेव, कोणाचा हरिपाठातला अभंग नाही तो. काय हो, हा अभंग हरिपाठातला आहे का? कोणाचे देव आदेव, कोणाचा हरिपाठात, हरिपाठातला नाही म्हणतात. नाही, पहिल्याने नातानी कधीच नाही.
हा तिकडं पलीकडं पाहिला होता ना, हाताने असत नाही. म्हणजे आपल्याला ग्रंथामध्ये हिंडता येतं, थोडं थोडं का होत नाही, चुकीचं का होत नाही, पण हिंडता येतं बरं का, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, जेणेकरून झोप जाईल असं आपल्याला पाहिजे. कुठपर्यंत आलो होतो आपण आता? हा नाही हाय जोडता चिंतनामध्ये कुठपर्यंत आलो होतो? हा समाधान हे साधन चतुष्टयामधलं समाधी षटक जे आहे, या समाधी षटक मधला 6वं अंग जे आहे ते समाधान आहे. आणि त्याच्या पुढचं एक अंग आहे, त्याचं नाव आहे मुमुक्षुत्व, म्हणजे तळमळ, जाणून घेण्याची तळमळ. परमात्मा कसा आहे, देव कसा आहे, मी कसा आहे, देव कसा आहे, जीव कसा आहे. या जीवाला जर हा देवाचा अंश जर आहे तर मी जीव का म्हणतात, त्याला शिव का म्हणू नये, देव का म्हणू नये. आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो, एक हरी आत्मा जीव शिव सम. पुढं काय? हा वाया तू दुर्गम न घाली मन. आणि दुसरी ठिकाणी पण जाऊ देऊच नको, तुम्ही सगळे एकच आहेत. कोण कोण? हरी आत्मा जीव शिव, हे सगळे कसे ते? मग काय भटूक तिकडे तिकडे घेण्यात देण्याचं काही भटकायचं काही कामच नाही ना. आणि सगळे एकच आहेत. ह्याच्यात भेद कुठे आहे? शिवाला शिव म्हणायचं, जीवाला जीव म्हणायचं, मग ह्याच्यात भेद दिसतो आम्हाला. हा भेद कशात आहे? काय बाबा तुम्ही सांगायचं ना, तुम्ही सगळे आता विचक्षण श्रोते आहेत, बरं ऐकणार आहेत, 4-5 दिवसापासून ऐकत येऊ राहिलेत. भेद कुठे आहे? भेद वास्तविक भेद नाही, काल्पनिक भेद आहे. जीवाची उपाधी जी आहे, जीवाची उपाधी, जीवाला जीव का म्हणतात? कारण त्याचं प्रतिबिंब आपल्या अंतःकरणात पडलं म्हणून. जीव हा जीव काय झाला तर त्यानं नातं जोडलं शरीराचं. कोणाशी नातं जोडलं? कोणी? जीवाने. जीवाने शरीराशी नातं जोडलं. मरणारं मरका असणारं शरीर त्याने आपलं मानलं. मी जन्मणार आहे, माझी वाढ आहे, मी आता तरुण झालो, मी आता वयस्कर झालो, मी आता म्हातारा झालो, आता बिमार पडलो, आता मी मरणार. हे नातं कोणाशी जोडलं? त्याचं स्वतःचं स्वरूप आहे का शरीराचं स्वरूप आहे? सगळं शरीराचं स्वरूप आहे. या शरीराशी त्याने नातं जोडलं, त्याच्यामुळे तो जीव झाला. आणि तो जीव नाही, जीव हा जीव नाही, तो शिवच आहे, परमात्माच आहे, शुद्ध परमात्मा आहे. पण त्यांनी परमात्म्याशी नातं तोडलं आणि जीवाची या शरीराशी नातं जोडलं. आमचे तुकोबरा फार सुंदर वर्णन करतात बरं का. म्हणून रुसलो या संसारा, माझं मोठे, म्हणून रुसलो या संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्ता, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, केली थोर विडंबना. ते मात्र या संसारात रुसलो का तर जीवाचं आणि देवाचं नातं या संसाराने तोडलं. म्हणजे कोणत्या संसाराने? देह मी आहे, देह संबंधी उताडा माझा आहे, हा संसार आहे. पोरं गुरं ढोरं नाते गोते हा संसार नाही. संसार कुठे? मग देहाला मी म्हणणं आणि देह संबंधी पसारायला माझं म्हणणं, हा काय आहे? संसार आहे. आणि या संसारामुळं जीवाचं आणि देवाचं नातं जे अभेदाचं आहे, हा देव नव्हता तेव्हाही ते नातं होतं, हा देव आहे तेव्हाही ते नातं आहे. हा देव सुटून जाईल, पडून जाईल, एक दिवशी देहाची माती होईल, तरी ते नातं कायम आहे. ते नातं समजून घ्यायचंय आपल्याला. आणि ते नातं समजून घेण्यासाठी जी पायपीट आहे सगळी, काल भगवान फार सुंदर सांगितलं, ही पायपीट त्याच्या करताच आहे. हे लोकांचं कर्ज घेऊन आपल्याला जायचंय, अन्नदात्यांचं ओझं घेऊन जायचंय, सकाळच्या नाश्त्यावाल्यांचं, चहा पाण्यावाल्यांचं, सगळ्यांचं ओझं घेऊन आपण चाललोय. कष्ट आहे, खाली पाय पडतात, उष्णतेच्या झळ्या लागतात, रात्री झोप येते, कधी कधी उन्हाळ्या लागतात, परेशानी होते. पण ही ती पायपीट चालली, ती समजून घेण्याकरता चालली.
नाथबाबांच्या तिथं जायचंय, समजून घ्यायचंय, संतांच्या संगतीमध्ये बसायचंय. जीवाचं आणि शिवाचं नातं काय आहे ते आम्हाला समजून सांगा. अट्टहास करायचा आहे आणि तो अट्टहास समजून घेऊन मग आपल्या समाधानी परत यायचंय. या साधन चतुष्टय संपन्न अवस्था म्हणतात. आणि साधन चतुष्टय संपन्नता ज्याच्या ठिकाणी आहे त्याला जाणता म्हणतात. त्याला काय म्हणायचं? जाणता. व्यवहारातला जाणता वेगळा. त्याला शावकारकी कळती, त्याला राजकारण कळतं, त्याला याची टोपी त्याच्या डोक्यावर कशी घालावी हे कळतं, त्याला शेती कळते, त्याला व्यापार कळतो, त्याला धंदा कळतो, त्याला सगळं कळतं. पण मी कोण आहे हे कळत नाही, माझं काय आहे हेही कळत नाही, मी कुठून आलो हे कळत नाही, कुठं जायचं हे कळत नाही. चालला आपला डोंगर उपसत, डोंगर उपसून उपसून काय निघालं, काय नाही उंदराचं पिल्लू निघालं. म्हणजे काय एवढा मोठा डोंगर रूप असला, आयुष्यभर कष्ट केले, आयुष्यभर मरमर केली, पण एक खडक्या तुझ्या बरोबर देतील पोरं तर बघ. हे कमवायचं दुसऱ्याच्या हवाला करून द्यायचं पोरायच्या. का तुम्ही गड्या हो, मी चाललोय एकटा. एवढी मरमर केली कशा करता? आणि हे मरमर करून याचं टोपी त्याच्या डोक्यावर घातली, त्याची टोपी याच्या डोक्यावर घातली. आता हे फेडशील कुठं? हे तुला फेडू लागतील काय? नाही फेडू लागणार. जे काही कर्म करत असताना पापुण्य तुझ्याकडून घडल्या, पापुण्याचा वाटेकरी तूच आहे. इस्टेट सगळे देतील, पण त्याच्यामध्ये कोणी सहभागी होणार नाही. हे सगळं समजून घेण्याकरता आपल्याला तिथपर्यंत जायचं. नाथबाब गिरवीने जायचं कशा करता? काय ही वारी कशा करताय हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर वारी फुकट आहे. काही उपयोग नाही त्या वारीचा. बर, याला म्हणायचं जाणता. जाणता म्हणून जाणतेने. तिसरं पद आहे गुरु भजीचे. गुरुला शरण जावं. आता गुरु म्हणजे कोण? पूर्वी आम्ही लहान होतो त्यावेळेस गावात गोसाईबा असायचे आणि ते गोसाईबा दसऱ्याच्या दिवशी कान फुकायचे. आता माझ्यासारखे वयस्कर असतील त्यांना माहिती ते पूर्वी होतं गोसाई पहिलं आहे ना, ते असं काही तर कपाळ वगैरे टाकायचं, फुर्र करायचे कानामध्ये. आणि हा ते आता आहे का नाही ते मला माहीत नाही, अजून बी चालू आहे का? बरं चालू आहे. पण ते अधिकारी अनाधिकारी याच्यामध्ये फरक असतो बरं का. अधिकारी व्यक्तीने काम फुकणं वेगळं, अनाधिकारी व्यक्तीने कान फुकणं वेगळं. अनाधिकारी व्यक्तीने करत त्या दोघांची सांगड लागते. हा कान फुकणारा अधिकारी लागतो. नाथमहाराज वर्णन करतात, कानी जे पेरेले, डोळ्याते ओगवले, व्यापके भरले तोचेरी. कानामध्ये काना वचनाची भेटी. मौली ज्ञानवर वर्णन करतात. कानामधून बीजाक्षर मंत्राचा उपदेश करायचा आणि तो डोळ्यावाटे बाहेर यायचा. डोळ्यावाटे तो बाहेर आला पाहिजे. म्हणजे कानातून बीज मंत्राचं कथन केलं, मंत्र दिला आणि डोळ्यातून उघडून पाहिल्याबरोबर सगळीकडं देवच देव दिसू लागला. अरे मंडप देव, हे खांब देव, हे मोठा देव, तुम्ही देव, हे देव, आम्ही देव, सगळे देवच देव, सगळे देवत्वाचीच प्रचिती. देवा व्यतिरिक्त जगतामध्ये काहीच नाही. हरिपाठामध्ये नाथबाबा सांगतात, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप, वैकुंठी कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयाविन ठावरिता कोठे. ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे. त्याला म्हणतात कान. हे पूर्वी प्रत्येक कान फुकणारे जे होते पूर्वी, आता काय असेल ते, पण पूर्वी खायचे प्यायचे ते सगळं असायचं. पण गुरु शब्दाचा अर्थ, गुरु इथं आला, गुरु शब्दाचा अर्थ हे श्रेष्ठ. आपल्या गळ्यामध्ये माळा असते, त्या मळ्यामध्ये एक माळ मणी असतो. माळेमध्ये त्याला काय कोणतं मणी म्हणतात? गुरुमणी. श्रेष्ठ. मग या गुरुची काही शास्त्रामध्ये लक्षणं सांगितली. शास्त्रामध्ये असणारे जे लक्षण आहे त्या लक्षणाने जे युक्त त्याला गुरु म्हणे. बाकीच्या लोकांना गुरु म्हणायचं. काय लक्षण आहे त्याची? त्यांचं पहिलं लक्षण आहे श्रोत्रिय, म्हणजे सगळ्या शास्त्राचं अध्ययन झाले पाहिजे. सगळ्या शास्त्रात 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हे सगळ्यांचं यथासांग त्यांना ज्ञान पाहिजे. कुठल्याही शिष्यानं कसली शंका विचारली तर त्या शंकेचं समाधान त्या गुरुला करताच आलं पाहिजे. नाही मला विचार सागरात येत नाही, तो वृत्ती प्रभाकरमधलं काही नाही, मला गाथ्यातलं सांगता येतं, ज्ञानेश्वरीचं काही येत नाही, नाही मला भागवतातलं सांगता येतं,
पंचदशीतलं काही सांगता येत नाही असं नाही. सकल शास्त्राचं अध्ययन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. एक श्रोत्याला म्हणतात श्रोत्रिय. दुसरं जे लक्षण आहे ते ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ शब्दाचा अर्थ आहे देवतत्वाची अनुभूती त्यांना पाहिजे, ब्रह्मतत्वाची अनुभूती त्यांना पाहिजे, आत्मस्वरूपाशी अभिन्न झालेले असले पाहिजेत, आत्मस्वरूपाची अनुभूती त्यांना पाहिजे, अर्थात भगवंताचा साक्षात्कार त्यांना झालेला पाहिजे. आणि तिसरं लक्षण आहे कृपाळुत्व. आपल्याकडं येणाऱ्या प्रत्येक शिष्याचं समाधान करता आलं पाहिजे, दयाभाव पाहिजे. जगताच्या उद्धारासाठी त्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा दयाभाव पाहिजे. या तिन्ही लक्षणाने जर युक्त असतील तर त्यांना काय म्हणायचं? श्रीगुरु म्हणायचं, त्यांना गुरु म्हणायचं. बरं, श्रोत्रियता असावी, ब्रह्मनिष्ठत्व असावी, म्हणजे तोंडानं ब्रह्मज्ञान सांगता येतं पण त्याची अनुभूती नाही. आपले रिकामे ब्रह्म असे, ब्रह्म तसे, ब्रह्माचा अंश देहामध्ये सगळीकडे ब्रह्मच भरलेले. घरोघरी ज्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी चालतात तशाच नाही, त्याची अनुभूती तुम्हाला आहे का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि तिसरं तत्व आहे ते कृपाळुत्व, दयाभाव त्यांच्या ठिकाणी काय. हे तिन्ही लक्षणं ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांना गुरु म्हणतात. असे श्री गुरु आणि मौलिक ज्ञानोबा म्हणतात भजीजे. भज शब्दाचा अर्थ आहे सेवा. त्यांची सेवा करा. आता संसारी लोकांना गुरुची सेवा करता येत नाही. नवे गुरुदास संसारी माणसाला संसार सोडून गुरुच्या घरी राहता कसं येईल? श्री गुरूंची सेवा करण्यासाठी मौलिक ज्ञानोबाने तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेने सेवा याच्यावर चिंतन करत असताना फार सुंदर चिंतन वर्णन केलं. ते ज्ञान पैगाबरवे जरी वडी आतियाला नावे तरी संतया भजावी सर्वस्वीची. जे ज्ञानाचा गुरुटा ते तर सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभरात ओळगोनी तनु म्हणू जिवे चरणाशी लागावे अगरवता करावे. असे सगळं तनु म्हणू जिवे श्रीगुरूंची सेवा करावी, अगर्वता करावी. अभिमान नसला पाहिजे. अभिमान सोडून श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये श्रीगुरूंची सेवा करावी. आणि मग श्रीगुरु प्रसन्न पाहावेत. आणि श्रीगुरु प्रसन्न पाहिल्याच्या नंतर आपल्या मनातलं मनोगत त्यांना विचारावं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. आणि मग ते सांगतात झाले संध्या माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला. आणि मग तिथं आपल्या मनातलं शंका निघून जाते, संशय निघून जातो. आणि जो आत्माराम हृदयामध्ये आहे त्याचं प्रागट्य होतं, अर्थात त्याची अनुभूती येते, भेदमाळून जातो, अभेद स्थितीला प्राप्त होते. आणि मग जिकडं तिकडं पाहावं तिकडं जनी बनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव. मग ओळगा तो वासुदेव ऐसा म्हणे वसुदेव अवघा जनी बनी अवघा देव. अशी अवस्था प्राप्त. म्हणून माऊली म्हणतात म्हणून जाणतेने गुरुभजीचे तेने कृतकार्य होई. जे कृतकार्य शब्दाचा अर्थ आहे कृतार्थता. जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त होणं की तुकोबरांच्या एक प्रमाणे तुकोबरांचं काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही म्हणजे काही प्राप्तव्य राहिलं नाही आणि म्हणून कर्तव्य राहिलं नाही. ज्याला प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. जे प्राप्त करून घ्यायचं ते प्राप्त झालं. काय प्राप्त करून घ्यायचंय? जीव ब्रह्मैक्य ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचंय, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, भगवंताची ओळख करून घ्यायची. ती ओळख झाली, भगवंताची ओळख झाली, सच्चिदानंद रूपानं ओळख झाली की काम संपलं, जीवनाचं सार संपलं. पुढं काही प्राप्तव्य काही राहिलं नाही, मिळवायचं काही राहिलं नाही. मिळवण्यासाठी जी इच्छा लागते, जी काम नावाची वृत्ती लागते, ती आमच्या जीवनातच राहिली नाही. त्याला कृतकार्य अवस्था म्हणतात, कृतार्थ अवस्था म्हणतात, कृतार्थ अशा प्रकारची अवस्था म्हणतात. माऊली ज्ञानोबा म्हणतात म्हणून जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होई जे. हे झालं सिद्धांत अर्ध्या ओळीमध्ये.
आणि याच्यासाठी अर्ध्या ओळीमध्ये दृष्टांत दिले आहे. जैसे मुळ सिंचने सहजय शाखा पल्लव संतोषते. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला मुळाला पाणी घातलं की फांद्या पानं फुलं आपोआपच तृप्त होतात. पाणी कुठं घालावं लागतं? नाही म्हणे पानं टवटक दिसते म्हणजे पानावर पाणी मारा, फांद्यावर पाणी मारा, खोडावर पाणी मारा. आणि वेड्या, पानावर पाणी मारलं, फांद्यावर पाणी मारलं, खोडावर पाणी मारलं तरी ते झाड जळलंच. त्याच्या मुळात बुडाशी पाणी घाला. बुडाशी पाणी घातलं की आपोआप सगळं तृप्त होतं. तसं श्रीगुरूंची सानिध्य, श्रीगुरूंची सेवा घडली की सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, सर्व इच्छा पूर्ण काम होतात. संतांची सेवा घडली, संतांची संगती घडली की मात्र कृतार्थ अवस्था प्राप्त होते. आणि म्हणून अर्ध्या ओळीमध्ये अशा प्रकारचा दृष्टांत देतात. म्हणून जाणतेनी गुरुजी, म्हणून गुरु भजे. आणि म्हणून जाणत्या माणसाने गुरूंची सेवा करावी. आता एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो, मग जाणताना गुरूंची सेवा करावी म्हणणे त्यांनी काय करावं सांगा? तुम्ही सांगा, तुम्ही उपाय सांगा. सगळेजण हे झाले जाणते, साधन चतुष्ट संपन्न अवस्थेमध्ये. नेमत्या माणसाने काय करावं? जाणत्याच्या माणसा एक बरोबर आहे. एक अजून सांगा. एक नीट त्यांनी बरोबर सांगितलं. ती पण सांगा ना काय बाबा, काय बोलत झाला हो. हे बाबा बोलतात बाबर, त्यांचा बराच अभ्यास. जाणत्याच्या मागं चला म्हणतात, बरोबर आहे. अजून काही काय म्हणता मोठ्या बोला. हा, यांनी एक कारण सांगितलं, बरोबर आहे. अजून यांनी सांगितलं तिकडे ऐकू गेले, तिकडे सांगा तुम्ही. नेमते माझा काय करा माझा आरवळायचं काहीच कारण नाही. तुम्ही बघा, मोठा अवघड समस्या आहे. हे ज्ञानसत्र आहे आपलं, बरं का. परमार्थाला असं तसं समजू नये. शक्यतो हे ज्ञानाच्या गोष्टी आपल्या संग्रही ठेवल्या पाहिजे. ते याच आपल्या सोबत येणार आहे. बाकी लौकिक आता तुम्ही कितीही कमवा, कारण देह ही काळाची आणि धन कुबेराचं. कुबेराचं काय म्हटलं त्याला? आमचं नाही का तुमचंच येते, पण तुम्हाला याच्यात एक दमडी बी सोबत नेता येत नाही, म्हणून ते कुबेराचं म्हणायचं. म्हणजे तुम्ही इथं धन कमवा, पुष्कळ कमवा, भक्कम कमवा, पोऱ्याला वाटून द्या, वाडे बांधा, हेल्या बांधा, जमिनी घ्या, व्यापारधंदा करा, सगळं करा. धन कमवा, त्याचा परोपकार करा. या धनातून गोरगरिबाचं कल्याण होईल अशी मदत करा. एखादा बिमार असेल, रोगी असेल, त्याला मदत, जर आवश्यकता असेल तर त्याला वाटा. धनातून परोपकार करा. पण या धनातला अंतिम समयाला एक छदाम, एक दमडी सुद्धा आपल्या बरोबर नेता येणार नाही, ध्यानात ठेवा. म्हणून त्याला कोणाचं म्हटलं? धन कुबेराचं. या देहावर आणखी स्वतः कोणाची? काळाची. कोणत्या निमित्त? कोरोनाच्या निमित्ताने येईल, कशाच्या निमित्ताने येईल, कशाच्या निमित्ताने येईल, घेऊन जाईल. आपलं काहीच नाही. निमित्ताचा धनी गेला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून वाया गेला, म्हणून वाया गेला. मी केलं मी. ती बकरी कशी म्या करते, म्या करतो, आपलं हिंडतो इकडे तिकडं. काही येणार नाही तुझ्यासोबत, काहीच येणार नाही. आणि म्हणून जाणत्या माणसाने श्रीगुरूंची सेवा करावी. नेमत्या माणसाने 2-3 उपाय सांगितले. याने एक उपाय सांगितला, या बाबांनी इकडून एक उपाय सांगितला. हे उपाय आहे की नेमत्या माणसाने जाणत्याच्या मागं जावं. पण जाणत्याच्या मागं जाण्यासाठी त्या नेमत्याला जाणता कोण आहे ह्याची माहिती पाहिजे, याचं ज्ञान पाहिजे. तो भलत्याच आमच्यासारखे गप्पा मारण्याच्या मागं जायचा. ओ गुरु महाराज म्हणजे काय, भूक लागली. मग गुरु महाराज दाखवतात ते याचं झाड, कशाचं? ते रुईचं. त्या रुईला येतात मोठाले फळं. काय म्हणतात त्याला? त्या फळाला रुईला फळं येतात ना, ते असे पोपटाच्या चोचीचे. काय म्हणतात ते? ते भूक लागली, तोडतो आणि काय. पण ते तोडलं फोडलं, त्याच्यात काय? काहीच नाही. ते रुई आहे ते उडू जातात ना. म्हणजे त्या जाणत्या माणसाचं सुद्धा आपल्याला ज्ञान पाहिजे. एक नेता माणूस जाते, हो जाणते बाबा, ओ गुरु महाराज,
अहो काय सांगावं, लय अंग ठणकतो बा. काही औषध द्यायला हो. हा तुम्हाला औषध पाहिजे का? झालं तुम्ही या असं जा, पुढे एक झाड आहे आणि त्या झाडाला फळं लागली आहेत. त्याच्यात ते एक पिवळं फळ आहे, फळात फळं दोन आहेत, ते एक पिवळं फळ आहे आणि एक काळं आहे. ते काळं घ्या, ते फोडा आणि अंगाला लावा. ते होतं बिबाय झाड. झाड गेले तर फक्त ते पिवळं पिवळं काढून टाकलं आणि ते गोठे पेरले चांगले आणि सगळ्या अंगाला लावले. सुजलं तो. जाणत्या माणसाचं सुद्धा नेमक्याला काय पाहिजे, ते ओळख पाहिजे, बरोबर ओळख पाहिजे. तसं चालत नाही ते. त्याच्यापेक्षा हे करा काही नाही, निवांतपणे भगवंताला अनन्य भावाने शरण जावं. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खून केशिराज. संत कोणाला कळतात? फक्त दोघाला कळतात. एक तर देवाला कळतात किंवा संत संताला कळतात. तिसऱ्या माणसाला अजिबात कळत. वरच्या लक्षणानं कधी बोलू नये. संताला जाणणारे भक्तची जाणे काय प्रमाणे. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी. संत हे दोघांनाच कळतात. एक परमात्म्याला कळतात. का कळतात? कारण संतत्व हे अंतःकरण वृत्तीमध्ये आहे. अंतःकरणाचा अधिष्ठान परमात्मा आहे म्हणून त्याला कळतं. किंवा संत संतालाच कळतात, बाकीच्यांना कळत नाही. म्हणून अनन्य भावानं भगवंताला शरण जावं. आणि भगवंताला शरण गेल्याच्या नंतर भगवंताच्या कृपा प्रसादाने संतत्व भेटतात. किंवा आपण होऊन भगवंत संत म्हणून येतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. स्वतःच भगवंत श्री गुरूंचं आणि रूप घेऊन येतात, उपदेश करतात आणि कृतार्थ अवस्था प्राप्त करून देतात. असा परमार्थ थोडा बारीक खेळ आहे बरं का. आणि थोडंसं जपून 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 चाललं पाहिजे. अनन्य भावानं भगवंताला शरण जावं. संतांची संगती करावी. माऊली ज्ञानोबर आहेत, ज्ञानेश्वरीच्या रूपानं, तुकोबर आहेत, गाथ्यांच्या रूपानं, नाथबाबा आहेत, रामायणाच्या रूपानं, भागवताच्या रूपानं त्यांची संगती करावी. नामस्मरण करावं. आपल्याला संधी आलेली आहे आणि म्हणून आपला वेळ घालू नका बरं का. वेळ वाया घालू नका. आपल्याला संगती मिळालेली आहे. आपण पायी वारीमध्ये निघालेलो आणि पायी वारीमध्ये प्रत्येक क्षण भगवंतासाठी खर्च करा. सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, रस्त्याने गप्पा अजिबात मारू नका. परमार्थ कशाला म्हणतात? परमार्थ कशाला म्हणायचं? परमार्थ कशाला म्हणायचं? आम्ही करतो हा परमार्थ नाही, अजिबात नाही, चुकीचं आहे. परमार्थ त्याला म्हणतात जोडी देवाचे चरण, हा परमार्थ आहे. भगवंताचं चरण प्राप्त होईल, भगवंताची कृपा प्राप्त होईल, याला परमार्थ म्हणायचं. मग त्याच्यासाठी आपला प्रत्येक वेळ प्रत्येक क्षण भगवंताच्या चिंतनासाठी व्यतीत करा. माता भगिनींनी रिकामपणाचा वेळ मिळाला ना, गप्पा मारायच्या नाही. पुरुष मंडळी सुद्धा रिकामपणाचा वेळ मिळाला तर किमान 25,000 जप करायचा दिवसभराकाठी. किती? 25,000 जप करायचा. रामकृष्णारी, तुम्हाला रामकृष्णारी आवड वाटत असेल तर राम राम म्हणा, गोविंद गोविंद म्हणा, हरी हरी म्हणा. काय तुम्हाला जे भगवंताचं नाव गोड वाटतं ते म्हणा. किमान 25,000 जप करायचं दररोज. खरं तर पुढच्या वारीपर्यंत आपण राहतो न राहतो, क्षणभंगूर नाही बरं सगळ्याला माहिती. म्हणून किमान 25,000 जप आपला रोज झाला पाहिजे, रोज झाला पाहिजे. जेवण झालं ना, भजन संपलं, जेवण झालेत, मस्तपैकी रामकृष्णारी रामकृष्णारी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2-4 विठ्ठल आहेत आपल्या दिंडीमध्ये बरं का. कोणाचं नाव घेतो एकच, विठ्ठल विठ्ठल राम राम ओम नमः शिवाय. तुम्हाला आपल्याला जे प्रिय वाटेल ते देवाचं नाव घ्या. किमान 25,000, म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही आणि खऱ्या अर्थानं आपली वारी संपन्न होईल. नाही ते या सगळ्या लोकांचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर, ध्यानात ठेवा आतापासून आहे. जर रिकामे तुम्ही असं रिकामं डोकं घेऊन किंवा अन्यथा कल्पना घेऊन जर चाललात ना, त्या सगळ्यांचं कर्ज आहे. आणि कर्ज घेऊन जो जाईल, मला त्याच्या वृत्तीमध्ये काहीच बदल पडणार काहीच नाही. किती वाऱ्या केल्या काही लोकांनी, काही बदल नाही, काहीच बदल. जैसे ते आम्ही वारी करून आलो, काय बदलले तुमच्यामध्ये? काहीच बदल नाही. खोटं तेवढंच, रेटणं तेवढंच, वाचेला
कुठं भगवंताचं नामस्मरण नाही, वाचीचं पाप तसंच, शरीराचं पाप तसंच, मानसिक पाप तसंच, सगळं तसंच. वारी म्हणे 15वी वारी आमची, काय उपयोग त्याचा? कारण ह्या लोकांचं, अन्नदात्यांचं, चहावाल्यांचं, या लहान मुलांचं आपल्या ऋण आहे. हे जे सेवा करतात नाही, चटकन गेल्या गेल्या अंतरून टाकतात, गेल्या गेल्या तुम्हाला पाणी आणून देतात, गेल्या गेल्या सगळी व्यवस्था लावतात. यांचं सुद्धा कर्ज आहे, यांचं सुद्धा ऋण आहे, हे सुद्धा फेडावं लागणार आहे आपल्याला. हे धावपळ जर याने केली तसे तर हे बाबाला म्हणावं लागलं, सगळं विनयकरी बाबाला, बाबा पट्ट्या टाका राव, थकलो मी आता, काही पट्ट्या टाकू बाजातच खाली. हे धावपळ करतात, ते आचार्यवाले, आचार्य जे स्वयंपाक आहे ते स्वयंपाक करतात, धावपळ करणारे, सेवा करणारे, यांचं सुद्धा ऋण आहे. जे काही करत नाही त्यांच्यावर, त्यांचं ऋण सुद्धा आपल्याला फेडावं लागणार आहे. आणि ते फेडतात याच वारीमध्ये, त्याच्याकरता दुसरी वारी करायची गरज नाही, याच वारीमध्ये फेडतात. नाही तर या सगळ्यांचं कर्ज डोक्यावर घेऊन कर्जबाजारी होऊन घरी परत जाऊ नका. आणि महिला मंडळांना विशेषत्वानं, पुरुष मंडळी ते एखाद्या वेळेस बसले तर काही चिंतन करतील. महिला तर एका ठिकाणी बसल्या की त्यांचं ते सगळं तिकडचं गाबाळ येतं जवळ, कुणीकडचं जे दिंडीच्या बाहेर ठेवलेलं असतं रिकामी बसलं की ते सगळं गाबाळा जवळ येतं. आणि मग चालतं मस्तपैकी सणासण गप्पा इकडच्या तिकडच्या, फुकट गेली वारी असं करीत आहे. झालं आलं का तिकडं स्वतंत्र चिंतन लिहू लागत. आणायच्या बाय सांगा मग घेऊन येत होता काय? तुम्ही काय होतो गोष्ट करी आणता येईल का आपल्याला? किती दिवस राहिले आता? 100 किंवा 50 बरोबर मग आणता येईल. बरं किती 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 लिहिता येतं? सगळ्यांना लिहिता येतं का? महिलांची संख्या किती लिहिली? ठीक आहे, या काही सूचना आपल्या त्याच्यामध्ये सांगणाऱ्याचा काही विशेष हेतू नसतो, पण आपली वारी सार्थक येऊ, बाहेर जाऊ नये म्हणून वारीचे काही नियम आहेत. पुन्हा एक दुसरी गोष्ट चालता पुन्हा एकदा सूचना देतो, गोळीच्याने चालू नका. कारण माझ्या पायाला सूज आहे, मला चालता येत नाही, मी तुमच्या सोबत असतो मग तुम्हाला बरोबर एका रांगेत चालवलं असतं, पण मला चालता येत थोडस अडचण आहे. म्हणून कोण जबाबदारी घेत याच्यात? कोणते मामा आहे? नाही नाही म्हणजे आपण ध्यानात ठेवायचं, महिलांनी कधी 2-2च्या रांगेत चालायचं. पुरुष मंडळी सुद्धा सर्दी करून घ्यावी तुमची बिनविधाचे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धिनेले ते माझी जी पुरले पायी कोणी झाली शिवाय भगवंताच्या संतांच्या सच्चिदानंद बाबा या सर्वांच्या चरणी समर्पित करून शिव या ठिकाणी पूर्ण द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय. आता थोडं फ्रेश होऊन या. आता फ्रेश होऊन